नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता सचिन शामराव गरुड बादगाव येथील रहिवासी असून गोवित्री ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार हा काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। 2017 पासून याचा पाठपुरावा मी करत आहे। माहिती अधिकाराखाली मी ग्रामपंचायतीला अर्ज दिल्यानंतर त्यांनी काही उत्तर दिलं नाही। त्याच्यानंतर मी अपीली अर्ज दिला आणि अपीली अर्जामध्ये मला त्याची संपूर्णपणे माहिती भेटली आणि माहिती भेट असताना त्याच्यामध्ये आठेचे उतारे भेटले। नंतरून ग्रामपंचायतीने 2007-08 ला जे काही चुकीच्या पद्धतीने कामकाज केलं त्याचा आम्ही ग्रामसेवक बाई व्यवहारे मॅडम यांच्याशी संपर्क साधला आणि मॅडमला त्या प्रोसिडिंगची मागणी केली असता मॅडमने आम्हाला त्यांच्या लेटर हेडवरती लिहून दिलं की 2007-08 ला ग्रामपंचायत दप्तरी प्रोसिडिंग घाळ झालेला आहे। एवढे जबाबदारीचे अधिकारी आणि ग्रामपंचायतीमध्ये जर एखादा दस्तावेज जर घाळ होत असेल तर त्याची सर्वस्व जबाबदारी ही ग्रामपंचायतीने घेतली पाहिजे। बरं, ग्रामपंचायतीमध्ये चुकीच्या पद्धतीच्या नोंदी होतात याला जबाबदार कोण? तिथले ग्रामसेवक, सरपंच किंवा ती बॉडी जबाबदार असती। बरं, ते झालं, पण स्थानिक लोकांच्या घरांच्या नोंदी 92-93 ला रद्द करण्यात आल्या। कुठल्याही प्रकारचा ठराव नाही, कुठल्याही प्रकारच्या प्रोसिडिंग नाही आणि तरी देखील 92-93 ला नोंदी रद्द केल्या आणि ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवरती त्यांनी लिहून दिले का आमच्याकडे कसल्याही प्रकारचा शेरा उपलब्ध नाही। मग ह्याला जबाबदार कोण? तीच ग्रामपंचायत असू शकते ना। तर त्याच्यानंतर आम्ही रस्त्याची मागणी केली। रस्त्याची मागणी पाटील साहेबांकडे केली, शरद पाटील साहेबांकडे केली आणि 2016 ला त्यांनी ऑर्डर दिली का रस्ता खुला करून देण्याकरता त्यांनी ऑर्डर दिली आम्हाला। 2016 ला रस्ता खुला करून करण्याकरता ऑर्डर दिली। त्याच्यानंतरून आम्ही आताचे जे तहसीलदार आहे त्या तहसीलदार साहेबांकडे अर्ज केला आणि त्याचा पाठपुरावा केला, तरी देखील आम्हाला अद्याप नदीकडे जाण्याकरता रस्ता उपलब्ध नाही आणि हा तो आदेश आणि त्याच्यावरती 97 सालचा फेरफार आहे। 97 सालचा उत्तरेत नदीकडे जाणारे 2 फाटे आणि त्या 2 फाट्यामधला एकही फाटा आज उपलब्ध नाही। ग्रामपंचायतीने हे सगळं काही त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असताना देखील ग्रामपंचायत यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं कारवाई करत नाही। पंचायत समितीमध्ये आम्ही याचे पाठपुरावे करतो। सीओ साहेबांची ऑर्डर आहे का संबंधित ग्रामसेवक, सरपंच किंवा बॉडी यांच्यावरती कारवाई करावी किंवा गुन्हे दाखल करावे, तरी बीडीओ साहेब गुन्हे दाखल करत नाही तर त्याच्यामध्ये टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतो। जर मावळ तालुक्याला असे भ्रष्ट अधिकारी जर भेटत असेल तर मावळ तालुक्याला या भ्रष्ट अधिकाऱ्यांची गरज नाही। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ तालुका आहे, मावळ आहे आणि या मावळाने इतिहासाला दिशा दिलेली आहे। आणि जर आमच्या मावळ तालुक्यामध्ये जर असे भ्रष्ट अधिकारी येऊन लाखो करोडो रुपयाची जर संपत्ती लुटीत असेल तर हे या मावळ तालुक्याला कदापि सहन होणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पेन दिलाय, कलम दिलाय आणि त्या कलमाच्या ताकदीने आम्ही यांचे सर्व भ्रष्टाचाराचे जे काही आहेत, जे भ्रष्टाचार केला हे सगळी प्रकरणं आम्ही बाहेर काढू। मावळ तालुक्यामध्ये खांडीमधले आमचे शोभीनाथ भोईरकर असेल, त्यांनी ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशनची प्रकरणं बाहेर काढल्यात। नंतरून दत्ता काजळे आमचे अध्यक्ष, त्यांनी डस्टबिनचा घोटाळा बाहेर काढला आणि यांच्यावर संबंधित प्रशासन दबाव टाकीते, राजकीय पुढारी दबाव टाकीते। या मावळ तालुक्याचे पोलीस स्टेशन असेल किंवा तेही दबाव टाकीते। या मावळ तालुक्यात नक्की चाललंय काही? तुम्हाला सामाजिक कार्यकर्त्यांना जर काम करून द्यायचं नसेल तर प्रशासनाने सरळ सांगावा आम्ही भ्रष्टाचार करणार आहे, मग आम्ही काय करायचं ते आम्ही पुढचं पाऊल उचलू। पण हे होत असताना अधिकाऱ्यांचे आदेश असताना देखील जर बीडीओ काम करत नसेल तर प्रशासनाने त्या बीडीओला निलंबन केलं पाहिजे। त्याला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही। संविधानिक पदावरती तू बसला असेल तर त्या पदावरती जबाबदारीने
समाजासंघ वागला पाहिजे किंवा समाजासंघ त्या पद्धतीचे उत्तर तुम्ही दिले पाहिजे जबाबदारीचे, आणि हे न करत असताना त्या संबंधित प्रकरणामध्ये चालढकल करण्याचा प्रयत्न करतोय. तर आमची अशी मागणी आहे का या मावळ तालुक्यामध्ये त्या व्हिडिओचं निलंबन झालं पाहिजे, हाकलपट्टी झाली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी स्वप्नील गरुड. मावळ तालुक्याचे व्हिडिओ एकतर्फी कारभार चालू करत आहे. टोटली मावळ तालुक्यामध्ये एकतर्फी कारभार चालू आहे त्यांचा. आयुक्तांची 39ची कारवाईचे आदेश असताना देखील तत्कालीन सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश असताना देखील मावळ तालुक्याच्या व्हिडिओनी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे गुन्हे दाखल केलेले नाहीत. तसा शासनाचा GR असताना देखील, वरिष्ठ कार्यालयाचा आदेश असताना देखील. आणि दुसरा पॉइंट, ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत गोवित्रीच्या अंतर्गत केस अपील चालू असताना, सिवोनकडे अपील चालू असताना तिथं जे विरुद्ध पार्टी त्यांनी अतिक्रमण केले, तर तत्कालीन म्हणजे चालू सरपंच आणि ग्रामसेवक यांची कोणतीही परमिशन नसताना त्यांनी तिथं अतिक्रमण केले. तर ह्यात ग्रामसेवक आणि सरपंचाचा देखील हात आहे. त्यांना वारंवार आम्ही सांगितलं की तिथं अतिक्रमण चालू आहे, तरी त्यांनी पूर्णपणे त्या गोष्टीकडे कानडोळा केलेला आहे आणि त्यांना संपूर्ण साथ ही मावळ तालुक्याचे व्हिडिओ देत आहेत. वरिष्ठ कार्यालयाचा आदेश असताना देखील तो आदेश धुडकावून पूर्णपणे एकतर्फी कारभार मावळ तालुक्याचे व्हिडिओ करत आहेत. तरी चालू सरपंच आणि ग्रामसेवक यांचा देखील या कारभारामध्ये हातभार आहे. तर त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्यात यावी हीच आमची विनंती. चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मावळवासियांना एकच विनंती आहे की जो मावळामध्ये एकतर्फी कारभार चालू आहे व्हिडिओचा, त्यावर लगाम लागला पाहिजे आणि अशा मुजोर अधिकाऱ्यांना व भ्रष्ट अधिकाऱ्यांचं निलंबन करून त्यांना योग्य तो मार्ग दाखवला पाहिजे.